आपण चाललो आता एका BGMIच्या इव्हेंटला. $2 लाखचा काहीतरी प्राइस पोल आहे. हलक्यात घेता का? हाय नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या इथे टाकर ब्लॉग यूट्यूब चॅनलवरती. तर मंडळी आजचा विषय असा आहे की आपण चाललो आता एका BGMIच्या इव्हेंटला. आपल्या इथंच म्हणजे आपला JK स्पोर्ट, आपला जो मित्र आहे जय, त्याची JK स्पोर्टची टीम आहे. त्याहीच मस्त टुर्नामेंट ऑर्गनाईज केले आणि चांगला प्राइस पोल सुद्धा आहे. $2 लाखचा काहीतरी प्राइस पोल आहे, आय थिंक सो. बरोबर ना? येस बरोबर. तर 2 लाखाचा प्राइस पोल आहे. लांब लांबशी मस्त टीमी आल्यात आणि JK स्पोर्ट्स BGMIचे टुर्नामेंट ऑर्गनाईज करतच असते, पण यंदा थोडा मोठा पहिल्यांदाच पहिल्यांदा ऑर्गनाईज केला. तर आपण चालू आता फुंड्याला हॉल आहे ना आपला, फुंडा कॉलेज आहे, तिकडं सगळा सेटअप रेडी केला आणि एका दिवसात ते सगळा केला आहे बोलल्यावर बघण्यासारखं आहे. तर चला जाऊया आता तिकडेच आणि कसं काय ते बघूया. तर मंडळी पोहोचले आपण आता फुंडा कॉलेज जवळ, आणि हा कॉलेज तुम्हाला माहिती नसेल असं होणारच नाही. तर पोहोचले आता कॉलेजमध्ये आपण, आणि कसं काय आता इव्हेंटचा माहोल आहे, वरती जाऊन आपल्याला समजेल. आणि सगळं सामान वगैरे घेऊन आलो जे आपल्याला पाहिजे होता, पाणी बिणी ज्या पाहिजे होता ते घेऊन आलोय कॉलेजला. चला मग, हे बघा केली बिली आणली खावाला सगळे, आणि पाण्याचा स्टॉक आम्ही घेऊन आलोय. चलो बघत राहा. पहिल्यांदा आपल्या इथं असं होतं की मोठा BGMIचा इव्हेंट आहे, तो ऑर्गनाईज केलेला आहे आपले JK स्पोर्ट्सने. बघूया कसा आहे इव्हेंट. आणि पहिले तो हॉल यांचा थोडा वेगळा होता, टाउनशिपला होता बहुतेक हॉल, आणि नंतर मग काहीतरी कारणामुळे पाऊस दिवस पडला, त्याच्यामुळे तो हॉल भेटला नाही ना, म्हणून एका दिवसात सगळा शिफ्ट केला इथं. आणि इकडंच म्हणजे इथं एका दिवसात म्हणजे एका रात्रीच ना, काल संध्याकाळी हा हॉल बुक केला तुम्ही. काल संध्याकाळीच ते हा हॉल बुक केला. काय रात्रीपर्यंत सगळी तयारी केली. आणि चला बघूया कशी तयारी केली झटपट. आपल्या समोर आता आपल्याला जय दिसते JK स्पोर्ट्स. तर कसं काय मॅनेज केलं सगळं एका दिवसात, आणि कोण कोण ऑर्गनाइज आहे, मॅनेजर आहे काय, कसं काय स्ट्रीमिंग वगैरे ते सांग आपल्याला. मॅनेज एका दिवसात मॅनेज करणं खूप कठीण होता. आपले पार्टनर्स होते, आपले सगळे मित्र परिवार होता, त्याही सगळे हेल्प केली. प्लस आपले स्पॉन्सर सुधीर शेठ यावेळी आमची खूप हेल्प केली. याच्यामुळे आज इव्हेंट आपला पॉसिबल झाला. आणि कॉलेजचे प्रिन्सिपल यावेळी पण खूप हेल्प केली. तर आता इव्हेंट आपला उरणमध्ये फर्स्ट टाइम होत आहे. तुम्ही बघायला नाही आलेत, व्हिडिओ मध्ये एन्जॉय करा आता. चला मग इथे तुम्हाला पूर्ण ब्लॉग दाखवेल आपला इव्हेंट. आणि आखी जर लाईव्ह बघायची असेल तर कुठलाही आहे, लाईव्ह बघायची असेल तर खुशी OP's लाईव्ह चॅनलवर लाईव्ह आहे. ओके चला मग आतमध्ये जाऊया. ओके चला. आणि कसं काय ऑर्गनाईज केलं मध्ये आपण हॉलमध्ये जसं पोहोचतो, या साईडला बघा सगळे आता इव्हेंट थोड्या वेळातच चालू आहे. या साईडला बघू शकता स्ट्रीमिंग इन 24 मिनिट्स. थोड्या वेळातच पूर्ण आपला सेटअप आहे तो सगळे रेडी करून घेतलेला आहे. तुम्ही जेवढी जगची मॅनेजमेंट आहे त्याच्यावर मदत केली आहे. आज तुमच्यामुळे हे जेवढे प्लेयर्स बसले ते आज हा टुर्नामेंट खेळू शकत आहे. तर मला तुमच्याकडनं जाणून घ्यायचं आहे की ई स्पोर्ट्स जर आपण म्हणायला गेलं, ई गेमिंग म्हणायला गेलं, तर आधी कसं पालकांचं बोललं की गेम खेळल्याने चांगलं घेऊन मुलं डिस्ट्रॅक्ट होता. पण आज जर याच गेमिंगचं आपण बघायला गेलं तर IPL पेक्षा सुद्धा जास्त प्राईसफुल या ही इंडस्ट्री टुर्नामेंट्स येते. आणि जे नवीन टीम आहे त्यांना एक नवीन करिअर ऑप्शन भेटतं. मला तुमच्याकडे जाणून घ्यायचं की एक संदेश तुमच्या पालकांना काय असणार आहे की जे मुलं आज ई स्पोर्ट्समध्ये पुढे जात आहे, तर तुमचा एक मेसेज पालकांसाठी काय असणार आहे? सर्वप्रथम या ठिकाणी उपस्थित म्हणजे प्राचार्य डॉक्टर सर, आमचे कामगार नेते सुरेश पाटील साहेब सोनावणे, आज या ठिकाणी आपल्या ज्या ई स्पोर्ट्स गेमिंगची स्पर्धा होत आहे, JK स्पोर्ट्स
आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना मी या ठिकाणी सर्वप्रथम धन्यवाद देत आहे की एवढी मोठा इव्हेंट आपण या ठिकाणी आज या ठिकाणी आयोजित केलेला आहे. जय खंदारे आणि त्यांचे सर्व सहकारी खरोखरच अभिनंदनास पात्र आहेत की आज देशात एक नॅशनल लेवलची स्पर्धा या ठिकाणी त्यांनी आयोजित केलेली आहे. ई स्पोर्ट्सला आज भारत सरकारकडून सुद्धा मान्यता प्राप्त झालेली आहे आणि एक वेगळं क्षेत्र आज इलेक्ट्रॉनिक्सच्या माध्यमातून आज वेगळं क्षेत्र आज ई स्पोर्ट्सच्या माध्यमातून एक नवीन गेम या ठिकाणी विकसित होत आहे भारतामध्ये. ऑफकोर्स या ठिकाणी देशाच्या उन्नतीसाठी तर हे हातभार आहेच, परंतु त्या माध्यमातून नवीन एक क्रीडा संस्कृती या ठिकाणी रुजवली जात आहे. कारण का भविष्याचा आज आपण विचार केला तर AI च्या माध्यमातून आज आपण फार मोठे एक झेप घेत आहोत आणि अशा वेळी एक तरुणांना एक वेगळी संधी या क्षेत्रातून मिळणार आहे आणि हा राष्ट्रीय खेळ म्हणून याला मान्यता मिळालीच, परंतु हा आंतरराष्ट्रीय खेळ सुद्धा म्हणून याला मान्यता प्राप्त झालेली आहे. कुठलाही कार्य सुरू होताना आपला सगळ्यात पहिले छत्रपती शिवाजी महाराज आपले आराध्य दैवत त्यांना आपण हार घातला. श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की आपला जो काय कार्य होता पूजा वगैरे आपली आटपून झाली या साईडला बघू शकता. त्याच्यानंतर आता थोडे वेळातच गेम स्टार्ट होण्याची शक्यता आहे. बाकी आता ट्रॉफी रिव्हील करतात, त्यांची ट्रॉफी आहे पहिल्या नंबराची ती आता दाखवतात. reveal the trophy of youth soul. ज्या 18 टीमी आहेत त्या आलेले आहेत. 18 टीमी घेणं पॉसिबल नाही. ज्या 2-3 टीमी आहेत आपल्या जवळ त्यांच्या इथून जाणून घेऊया त्यांची फिलिंग कशी आहे मॅचच्या आधीची. काय टीमीचं नाव आहे आपल्या काय बोलतो? टीमीचं नाव काय? आमच्या टीमचं नाव रायझिंग रायव्हल्स एक्स VR1 आहे. आणि मग आता तुमची मीन्स तुम्हारी मैच है, फीलिंग कैसी है तुम्हारी? फीलिंग तो एकदम मतलब नॉर्मल ही है, नॉर्मल एकदम पंप है. हम लोग ऑलरेडी खेल चुके हैं G4R के लैंड्स हैं, बाकी जो लैंड्स हम लोग मतलब खेल चुके ऑलरेडी, मतलब अनुभव है तुमको? एक्सपिरियन्स बहुत आहे, अनुभव खूप आहे. ओके. हा मराठी समजते ना? हो मराठीत आहे आम्ही. अरे मग ओके ना. तुमचा अनुभव कसा आहे? काय मस्त. आता काय मॅचमध्ये दाखवूच काय करतो. बघूया चला काय करता. आता ये साईडला येऊया. पंप आहे भावाकडे नक्की? चालेल ओके. तर मंडळी या साईडला आपल्याला दिसते ती म्हणजे आपली JK स्पोर्ट्स. हाय गाईज, कैसे हो तुम? सगळ्यात पहिले येऊया मित्राकडे. आपले काय नाव मित्राचं? मॅट्रिक्स नाव. आणि आपली ही JK स्पोर्ट्स आहे बाहेर मॅचीना जातच असते. खूप सारे टुर्नामेंट खेळलेला आहे. तर तुम्हाला काय अनुभव आहे ते? आम्हाला लँडचा आता खूप एक्सपिरियन्स आहे. मग आता फक्त आम्हाला इथे विनच पाहिजे, ना सेकंड ना थर्ड ना काय, फक्त डायरेक्ट तुम्ही आता विन साठीच विन साठीच करतो. जाऊया. आपला तुझं नाव काय मित्रा? नेहू. तुझा एक्सपिरियन्स कसा आहे मग? माझा एक्सपिरियन्स खूप चांगला आहे. स्टार्टिंग पासून आता JK मध्ये होत आणि भरपूर लॅन जिंकलो. आपण जिंकायचं आम्हाला आता. स्टार्टिंग पासून जी आपण म्हणजे JK स्पोर्ट्स होती ती हा. आज कमी होती, हा, पण आता आता खूप JK स्पोर्ट्सचं पूर्ण नाव झालेलं आहे. चॅम्पियनशिप जिंकत आहेत. हा. त्याच्यावरची काय बोलशील तू? काय नाही, बस आता अजून जिंकायचं आहे, अजून मोठं नाव करायचं आहे. बाकी तेच. बाकी ओके. मला काय क्वेश्चन्स? आता तुझा अनुभव कसा आणि तू काय सांगशील टीमी बद्दल आणि प्लेयर्स बद्दल काय सांगशील? प्लेस तर ठरलेली दुसरी, पण ही पण एकदम अशी वाईट जागा नाही. हा. तर खूप चांगलेली आहे. Players- थोडा फक्त प्लेयर्स बद्दल काय सांगशील? Players बद्दल? टीममेट बद्दल काय नाही, खूप सांगशील? चांगले आहेत, खूप चांगले खेळतात. माझ्याहून तरी फार बेटरच खेळतात. आणि असं त्यांना वाटतो की ते चांगले खेळतात माझ्याहून, हा. पण रिअलिटी जरा वेगळी आहे. ते लोकांना दिसून येईल आता युट्यूबवर. ओके चालेल. अजून फायनली मॅचेस आहेत ते आता स्टार्ट झालेले आहेत. पाठची जी मोठी स्क्रीन दिसते बघू शकता, एवढी मोठी स्क्रीन आहे, त्याच्यावर आपल्याला पूर्ण गेम प्ले दिसतोय सगळ्यांचा. ही दलिंदर माणसं बोलते मध्ये झाली. खूप वेळानंतर मॅचही चालू झाल्यात, फायनली पण झाल्यात. आणि आता बघू शकता पाठच्या साईडला मोठी स्क्रीन आहे
इकडं याच्यावर पूर्ण आपल्याला मॅच दिसते या साईडला आणि या साईडला पूर्ण प्लेयर आपल्याला दिसतात आहे आणि या साईडला आपले जे के स्पोर्ट्सचे प्लेयर बघू शकता. बाकीचे प्लेयर आहेत ते 100 टीमी बाद झालेले आहेत, काहीतरी 10 टीमी बाकी आहेत आता आणि 29 जण राहिलेले आहेत. आता बघा, आता ही फायनलची मॅच आहे आणि बहुतेकच 2 टीमी राहिलेले आहेत. 2च राहिले ना? 2च टीमी राहिल्या 2 टीमी राहिल्यात. आमने सामने टोटल 3 टीमी राहिल्या. नाही 2च दोनच आहे. एक टू हेड. या साईडला एक टीम आहे, या साईडला एक टीम आहे. 4 vs 4 आहे. काय वाटणार कोण जिंकणार, येल्लो का आपली बिग? बघूया आता कोण येल्लो जिंकली. येलो जिंकली 100%. रिवाईव्ह दिला ना, जिंकल आता. अरे 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 वा भाई साहब वाह. अरे जिंकली ते. एक नंबर. I can hear the demons call when they do what they do. And now I feel like taking off, find a place with a view. The pain is never gonna stop if it's controlling you. I know that time can heal it all, I just gotta get through. चालू आहे आणि 3 टीमी आहेत. ज्या 3 टीमी लॉटमध्ये आहेत त्या तिन्ही टीमींचा जर चिकन डिनर येते तर तिघांपैकी कोण पण फायनल मारू शकते. या साईडला बघू शकता आपल्याला. काय मित्र तुझं नाव? सकाळपासून बघायला गेलात ना, हा जादू बोलतात ना तुला? हा, आणि आपला जय. सकाळपासून लय धावपळ चालू आहे, करायचाच आहे म्हणजे धावपळ सकाळपासून जाम चालू आहे. आता कोण वाटते तुम्हाला, काय वाटते कुठली टीम चिकन मारू शकते? माझी टीम तर टीम फायटर आहे, हां, तर मी तर सपोर्ट करते. म्हणजे ही वाली टीम आहे ती. जय तुला काय वाटते? आपली उरणची टीम जे के स्पोर्ट्स. हां बघू चला, 3 टीमींचे शक्यता आहेत ना, कोण पण फायनल मारू. ट्रॉफी कोण उचलते बघूया. अजून आवड आहे. MVP आणि IGL चे पण आहेत. IGL म्हणजे बेस्ट इन गेम लीडर, बरोबर ना? हो, तर तुम्हाला आता थोड्याच वेळात बघायला भेटणार मंडळी कोण विनर आहे आणि कोण IGL आणि कोण MVP आहे. बघूया कोण येतं 2 लाखाचं बक्षीस आपल्या घरी. बघूया चला. अरे नाही 2 मी मला देतो चुको इथून बदल येतो इथं मला डायरेक्ट मारतील. लास्ट चिकन पाहिजे मला काय पण करू. आम्ही तू लक्ष ठेवू. मी रेव करतोय. मॅटर पॅन फाईट मॅटर पॅन मारा जिंकलो. अरे काय दोन्ही वेळा तो हट पॅन नको. अरे RMB आहे बिलचूत. नाही ओके, आपलाच इव्हेंट. हे भाऊ करून दाखवला काय बोललेलो. हलकट घेता का? हा